आई एकविरा मातेचा विजय असो. मित्रांनो, आज आपण आलोय जंगलात फिरायला, शेवली काढायला. खास करून शेवली काढायची आहेत. आता शेवला दाखवू कसं तुम्हाला, शेवली कशी असतात. एक मिनटं. शेवला हा प्रकार आदिवासी आले का? हां, आलेले आमचे मित्रबंधू येतात आहेत. तर तुम्हाला मी शेवलं कसं असतं ना ते दाखवतोय. सर्वप्रथम शेवला, त्याची भाजी खूप छान लागते बघा. फार कठीण ह्याच्यातनं जाऊन ते काढावं लागतं आहे बघा. हे शेवला बनतं त्याला. आणि हे सगळे जंगल आहे. या जंगलातनं जाऊन हा रानभाजी काढावी लागते. दिसत असेल तुम्हाला. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा शेवले, पण हे काही कामाचे नाहीत, फुललेले आहेत ना ते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की बाफली भाजी. बाफली हा काय प्रकार असतो, तुम्ही कधी नाव ऐकलं असेल नसेल. आमचे आदिवासी बांधव त्यांना माहितीच असेल की बाफली हा काय प्रकार आहे. मोस्टली ते दगड खोऱ्याच्या जागेत असतात, भेटत नाही जास्त. अरे बापरे, फार अडचणीतून जावं लागते. रस्ता करत करत जाऊन बघावं लागतं शेवला आहे का. आहेत आता, पण लोक फिरतात त्याच्यामुळे ना काढून घेऊन जातात. आणि माझा मित्र बाबू घाटाल, तो सुद्धा माझ्यासोबत आलेला आहे. आज आम्ही आलो होतो भाजीच्या निमित्ताने आणि तलावला जाणार आहोत. आता तलावला जाऊन मच्छी पकडायचे. पाग माशाने, पागाने मच्छी पकडावी लागते. आणि आमचे मित्र भंडारी, त्यांची वाट बघतोय आम्ही. ते काय अजून आलेत नाहीत. त्यांची वाट बघतोय आम्ही इकडे या घनदाट जंगलात. बघा, घनदाट जंगल आहे, सुनसान. मच्छर खूप चावतं. मित्रांनो, आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमच्या चॅनलला करत जावा. आमचे व्हिडिओ शेअर करत जावा, जेणेकरून बरीचशी माहिती मिळत जाईल तुम्हाला. हा माझा मित्र आहे बघा, दिलीप. हॅलो कर. हॅलो. हा माझा मित्र आहे. माझ्या वडिलांचे पण मित्र, त्याचे वडील पण माझ्या वडिलांचे खास मित्र, लंगोटी यार. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून आदिवासी संस्कृती काय असते ही लोकांना माहिती पडेल. आदिवासी जीवन कसे जगतात, त्यांची घरं कशी असतील. घरं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि आमचे मित्रमंडळी भंडारी गँग हे आलेले आहे, त्यांचं आगमन झालेलं आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. आता बघा, आम्ही शेवली काढलेलीच आहे. आणि आमचा अनु भंडारी आलेला आहे सर्वप्रथम. त्याच्यानंतर त्यांचे भाऊ रवी भंडारी आणि एक आमचा मित्र आहे. हे बघा, फावड्या नाही त्याचा